आणि आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र न्यूज। पिंपरी चिंचवडमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयात विकास कामांच्या बैठकीत अक्षरशः ठिणगी पडली। महापौर रवी लांडगे यांच्या समोरच भाजप नगरसेवक बापू घोलप यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे। प्रकार काय आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं फ क्षेत्रीय कार्यालय जे निगडी, आकुर्डी आणि चिखलीसारख्या महत्त्वाच्या भागांचा कारभार पाहतं, तिथे आज महापौरांनी एक महत्त्वाची आढावा बैठक बोलावली होती। प्रभाग क्रमांक 13 मधील रखडलेल्या रस्ते, उद्याने आणि नागरी सुविधांबाबत चर्चा सुरू असताना अधिकाऱ्यांच्या फाईल पुढे सरकवण्याच्या संथ गतीने वातावरण चांगलेच तापले। गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते, उद्याने आणि मूलभूत सुविधांची कामे प्रलंबित आहेत। वारंवार पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांकडून निधी नाही किंवा नंतर बघू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नगरसेवक बापू घोलप यांचा संयम सुटला। बापू घोलप यांनी अधिकाऱ्यांना सुनावताना स्पष्ट बजावले की प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकतं, पण आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत। लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, त्यांची कामे करणं हे आमचं कर्तव्य आहे। यापुढे जर कामात टाळाटाळ झाली तर याद राखा, विकास कामांत अडथळा आणणाऱ्यांना आता थेट भाषेत उत्तर दिलं जाईल। बैठकीत काही अधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक कामे रखडवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिक सध्या खराब रस्ते आणि अपूर्ण नागरी सुविधांमुळे त्रस्त आहेत। आता या कडक इशाऱ्यानंतर भागातील प्रशासनाला खरोखर जाग येणार का? रखडलेली कामे आता प्रत्यक्ष मार्गी लागणार का? याकडे आता प्रभाग 13 मधील तमाम जनतेचं लक्ष लागलं आहे। त्यांच्याकडे दोन विभाग करून द्या, त्यांच्याकडे चार क्षेत्रीय कार्यालय असं मला वाटतं। कार्यकर्त्यांना सांगून महिन्याभर झाला आपल्याला विजिट घ्यायची वार्डामध्ये, तर अजून विजिट देतात। 15 गार्डन आहे तर 15 गार्डन 22 पर्यंत असं होते, 22 नंतर फार जगाले गार्डन आता विजिट करायला बोललो पर्यंत आले नाही, तर आमचा काय होईल नंतर अशा वादविवाद होईल आणण्याचं राहणार म्हणजे पण काय 5 वर्ष ते गुन्हा तर नाही करतील काम ते काय बोलू आम्ही काय घरचं काम करत नाही। त्यांनी सांगितलं त्यांनी बाबतीत जबाबदारीनं काम केलं पाहिजे, ते एक काम वाढलं आम्हाला। त्याच्यानंतर ते स्थापत्य गार्डन मध्ये पण जे बोलण्याची भाषा ते म्हणजे परत सोडून द्यावं प्रशासन म्हणून। 4 वर्ष प्रशासन होतं, ऐकलं तुमचं आम्ही, आता ऐकून घेणार नाही। आणि जे आमची मागणी काय असते लोकांच्या सुविधासाठी, झोपीत उठलं की आम्हाला पोलीस बांधील तर आहे काम करण्यासाठी लोकांचं, पण कुठतरी आम्हाला तुमचं हे पाहिजे ना मदत, नाही मदत मिळली तर मग पुढचं बघून घेतो थोडं बोलतो आणि